काय झालंय आता? घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं. घरट हरवलं म्हणजे काय झालं? घरटे हरवले आलेत बंगले दुरावली नाती विचार पांगले. काय मोठमोठाली बंगले दिसायला लागली इकडं. आम्ही पुण्याला आलो, मोठमोठाली बंगले दिसायला लागली. पण पुन्हा त्यातलं एक दिसायला लागलं की त्या घरात विचार नाही. काय अर्थ आहे त्या बंगल्याला? तुम्ही केवढंही घर बांधा, त्या घरामध्ये जर आई बापाचा विचार नाही, भावा भावाचा विचार नाही, नवरा बायकोचा विचार नाही, रोज रोज भांडणं असतील, तर त्या घराला सुद्धा वाटत असेल की मी झोपडी असलेलं बरं होतो. झोपडीत लोक घर खुश होते. म्हणून घरात संत विचार राहू द्या, घरात शांतता राहू द्या. हो, म्हणून सर्वांना विनंती करतो ऐका. आणि कळकळीची विनंती आहे तुम्हाला, जर तुम्ही थोडंसं घरात वातावरण किरकिरीचं कराल तर लोक टपलेलीच आहेत तुमच्या घराचं वाटोळं करायला आणि कानं भरायला. एक काळ होता, आई बाप होती दिवा समान, नाही सोडून खाल्ला घास भावापासून भावानं, असं महाराज समाज होता. लहान भावाच्या पायामध्ये काटा मोडला, मोठ्या भावाच्या डोळ्यातून टचकन पाणी येत होतं. संवेदनशील समाज होता. आता झालंय काय? या जावा जावाच कुणी डोका भरवलं, घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं, घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं, घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं, घरट हरवलं एका विचाराच घरट हरवलं. महाराज, भांडणं कुठे येत? त्या भांडणाला निमित्तच नाही राहिलं. फक्त एवढे भांडणाचे प्रकार दोन आहेत. शहरी भागात जरा शाब्दिक भांडण आहे आणि ग्रामीण भागात फाटकाफटकी. फक्त एवढाच बदल आहे, काहीच नाही. अहो, त्या दिवशी नुसतं जेवायला दोघं नवरा बायको बसले. हे म्हणतो जरा मिठच शिल्लक झालं रे, जरा भाजी. अरे मला आळू नको ना, खातून म्हणलं मी. आणि असंच केलं ना भांडणाला दाबदब. अरे गप ना म्हणलं, बाप्पा मिठासाठीच का आता? मा बापाला बी का दुसरी सोय? हे म्हणलं मिठासाठीच फक्त. आता बघता बघतीच फाटकाफटकी, भाकर इकडे दोडी एकीकडे. अरे काय भांडणं करायला, काय संसार काय? तुम्हाला काय वाटलं शेजारी समजून सांगायला येतं काय? तिथं पार काढायला म्हणत होतं. अरे तुम्ही काय संसार करायला, काय करायला? तुमचं एका दिवसाचं आहे का रोजच आहे का नाही? तुमच्या शेजारी राहा का नाही राहा? त्याची बायको आवाज देते, चला हो जेवायला. हे म्हणतो तुलाही फटके काय झाले काय सांगा कोण? म्हणून सर्वांना विनंती, आपुली आपण करा सोडवण. दादांनो ऐका, छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी राजेंच्या घरामध्ये सुद्धा वाद लावणारी त्या काळात लोक होती, आजही आहेत. म्हणून त्यांची घरं सुद्धा लोकांनी सुखी ठेवली नाही. त्यांच्या घरात सुद्धा वैचारिक वाद निर्माण केले. म्हणून